नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत बाहेर दुकानात जशी विकत मिळते तशी आवळा कँडी, वर्षभर टिकणारी आणि भरपूर असे पौष्टिक गुण असलेला आवळा. त्याच्यापासून कँडी एकदम झटपट व सोप्या पद्धतीने कशी बनवायची. तर त्यासाठी मी इथं अर्धा किलो आवळे घेतलेत. स्वच्छ धुवून पुसून घेतलेत हे आवळे मी कोरडे करून. आता आपल्याला हे आवळे वाफवून घ्यायचेत. तर वाफवण्यासाठी इथं गॅसवर एक पातेलं ठेवलंय, त्याच्यात पाणी टाकलंय आणि त्याच्यावर ही आवळ्याची चाळणी ठेवायची आहे आपल्याला. आणि याच्यावर झाकण ठेवून याला 10 मिनिट वाफवून घ्यायचे. किंवा तुम्ही मध्ये उघडून बघू शकता. आवळे जर फुटल्यासारखे झाले, चिरा पडल्या त्यांना, तर गॅस बंद करायचा आहे. आता याला 10 मिनिट ठेवू. तिथे 10 मिनिट झालेले आहेत, आपले आवळे वाफवत आहेत. आणि बघू शकता मस्त असा पिवळा कलर झालाय, कलर बदललाय आपल्या आवळ्यांचा. आणि याला चिरा पण पडल्यात. असेच होऊ द्यायचे आहेत आपल्याला आवळे. मस्त चिरा पडल्यात. आता याला थंड करून घेऊ. बघू शकता मस्त असे आपल्या आवळ्यांना चिरा पडल्यात, फोडी फोडी तयार झाल्यात. आता याच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत. मस्त असे दाबवून घ्यायचा आवळा आणि जसे त्याच्यावरती रेषा असतात तशाच फोडी करून घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि झटपट होतात ह्या, आपल्याला फारशी काही मेहनत करावी लागत नाही. आवळा दोन्हीकडून असा दाबला देठाच्या आणि पाठीमागच्या बाजूने की बरोबर त्याच्या फोडी होतात आणि असं बी सेपरेट होतं. अशाच आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत. एकसारख्या आकाराच्या फोडी तयार होतात त्याच्या. बी काढून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण आपल्या सगळ्या आवळ्यांच्या फोडी करून घेऊ. आता इथे फोडी करून झाल्यात आपल्या सगळ्या आवळ्याच्या. आता याला एका बरणीमध्ये ओतून घ्यायचं आहे आपल्याला. इथे एक बरणी घेतली मी. तुम्ही एखादं पातेलं किंवा डब्यामध्ये ओतलं तरी चालेल. सगळ्या फोडी याच्यात काढायच्या आहेत आपल्याला. आणि इथे 150 ग्रॅम साखर घेतली आहे मी वजनी, किंवा वाटीने अर्धी वाटी साखर आहे. बऱ्यापैकी मोठी असलेली वाटी, अर्धी वाटी साखर घेतली मी. एवढी अर्धा किलो आवळ्यांसाठी बरोबर होते, कारण यातल्या बिया निघून कमी झालेले आहेत हे आवळे. आता ही साखर याच्यामध्ये ओतून घ्यायची आणि असं मिक्स करून घ्यायचं. याला झाकण लावून सगळं मिक्स करून घ्यायचं. फक्त वरचीवर साखर टाकली तर वेळ लागतो याचा पाक व्हायला. आणि अशी सगळीकडे मिक्स करून घेतली की झटपट याचा पाक तयार होतो किंवा पाणी सुटतं साखरेला. असं करून आपल्याला याला 2 तास ठेवायचं आहे. इथे पूर्ण मिक्स झाली आपली साखर आणि आवळा. आता याला 2 तास ठेवू. 2 तासानंतर बघू शकता पूर्ण साखरेचा पाक झाला आहे आपल्या आणि आवळा पूर्ण बुडाला आहे त्याच्यामध्ये. असंच झालं पाहिजे. आता याला आपण 1 दिवस आणि 1 रात्र असंच ठेवू. आता 1 दिवस आणि 1 रात्र ठेवल्यानंतर हे काढून घ्यायचं आहे आपल्याला, निथळून घ्यायचं आहे. त्यासाठी एक कुकरचा डबा घेतला आहे, त्यावर चाळणी घेतली आहे आणि त्याच्यावर हे ओतून घ्यायचं. तुम्ही जास्त पण ठेवू शकता, 2 दिवस पण ठेवू शकता हे पाकामध्ये. असंच खाऊन बघायची एखादी फोड, पूर्ण गोड आतपर्यंत गेलं असेल तर काढून घ्यायचं. याला ओतून आपण पूर्ण निथळून घेऊ. आणि निथळल्यानंतर आपल्याला कडक उन्हामध्ये याला 2 दिवस वाळवून घ्यायचं आहे, किंवा ऊन जर कमी असेल तर 3 दिवस वाळवलं तरी चालेल. याला वरतून असं कापडाने झाकून टाकायचं आणि उन्हामध्ये वाळवून घ्यायचं. मस्त असे आवळा कँडी आपली तयार होते. सगळं पाणी निथळले. आता याला झाकून वाळवून घेऊ 3 दिवस. आणि हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे. हे पाणी एका बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि याच्यात थोडंसं जिरा पावडर आणि थंड पाणी घालायचं आणि याचं सरबत म्हणून वापर करायचा. खूप छान आणि पौष्टिक असं सरबत तयार होतं याचं. हे पाणी फेकायचं नाही. याच्यामध्ये भरपूर असा आवळ्याचा अर्क आहे. आणि 3 दिवसानंतर आपली कँडी बघूया, एकदम मस्त अशी सुकली आहे. ऊन जर खूप जास्त असेल तर 2 दिवसातच सुकते ही कँडी. बघू शकता छान अशी कँडी आपली तयार झालेली आहे. आता याला आपण पिठी साखर लावून घेऊ. त्यासाठी एका बाऊलमध्ये घेऊ. ही कँडी एका बाऊलमध्ये काढून घेतली आणि याच्यावर पिठी साखर टाकून घेऊ आणि याला सगळं मिक्स करून घेऊ. प्रत्येक फोडीला साखर लागली पाहिजे आपल्या. असं हलवून मिक्स करून घेऊ याला. याने दिसायला पण छान दिसते आपली कँडी आणि वर्षभर टिकते. तर अशी सोप्या पद्धतीने आवळा कँडी घरच्या घरी तुम्ही पण करून बघा. आवळा खायला खूप पौष्टिक असतो, पण तसा खाल्ला जात नाही. तर असा वेगवेगळ्या प्रकाराने आणि वर्षभर मिळत पण नाही, म्हणून असं करून ठेवायचा आणि वर्षभर खायचा.
तर या प्रकारे आवळा कँडी एक वेळेस तुम्ही पण करून बघा. खूप छान लागते ही आवळा कँडी खायला आणि पौष्टिक तर आहेच. आणि ही साखर तुम्ही परत वापरू शकता. तर अशी मस्त बघू शकता आपली आवळा कँडी इथे तयार झालेली.